नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात 50हून अधिक खासदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. जाणून घेऊयात रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या जळगावच्या राजकारणात नेहमीच खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिलाय. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षा खडसेंची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्यासोबत झाले. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. BSc संगणकशास्त्रातून पदवीधर असलेल्या रक्षा खडसेंनी आतापर्यंत खासदार म्हणून संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, सार्वजनिक वितरण मंत्रालयावरील सल्लागार समिती तसेच इतर समितींवर सदस्य म्हणून काम पाहिलंय. रक्षा खडसेंनी विविध देशांचा अभ्यास दौरा देखील केलाय. त्यामुळे आता भाजपचे मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई सरपंच ते सलग 3 वेळा खासदार आणि आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून रक्षा खडसे शपथ घेणार आहेत. रक्षा खडसेंना कुठलं खातं मिळणार, तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.